मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याने पार्थसाठी कॉफी ऑर्डर केलेली असते आणि ती आता त्याच्यासमोर तो कॉफीचा मग ठेवत म्हणते, अहो प्या. तर आता तिच्याच शेजारी रम्याने सुद्धा पार्थसाठी अगदी त्याच्या आवडीची सिनेमन कॉफी ही घरी बनवलेली असते. दोन्हीही मग शेजारी शेजारी असतात. काव्याला वाटतं मी ऑर्डर केलेली कॉफी ही पार्थ घेईल म्हणूनच ती वेगळ्या आशेने त्याच्याकडे पाहते. तर रम्याला आता खूप वाईट वाटत असतं. एका क्षणी ती डोळे बंद करून घेते, कारण तिला माहीत असतं लग्न झाल्यापासून पार्थ अजिबात माझ्याबरोबर चांगला वागत नाही. मी बनवलेली कॉफी तर तो घेणारच नाही म्हणून. तेव्हा ती आपले डोळे बंद तशीच ठेवते. पार्थ काय करतो, काव्याने जी कॉफी ऑर्डर केलेली असते ती साईडला ठेवतो आणि रम्याने जी कॉफी बनवलेली असते त्या कॉफीचा मग हातात घेतो. तेव्हा हे पाहून आता काव्याला खूप वाईट वाटतं. अगदी आश्चर्याने पार्थकडे पाहते. तर रम्याला खूप म्हणजे खूप आनंद होतो. तर आता पार्थ ही रम्याने बनवलेलीच कॉफी पीत असतो आणि तिला म्हणतो, रम्या, तुझी ही माझ्यासाठी सिनेमन कॉफी बनवतेस ना? अगदी मला आवडेल तशी कॉफी बनवतेस. तुला माहिती आहे मला या कॉफीत काय आवडतं ते? तेव्हा रम्या अगदी एक्साइट होऊन विचारते, काय आवडतं पार्थ? तेव्हा पार्थ सांगतो की याची चव कधीही बदलत नाही आणि उगाच झालेले बदल मलाही नाही आवडत, असं अगदी तो नाराजच होऊन काव्याला म्हणतो. पार्थचं हे बोलणं काव्याच्या आता मनाला लागतं आणि खूपच तिला वाईट वाटतं. ती एकदमच शांत होते आणि धक्क्यानेच पार्थकडे पाहते, कारण पार्थने तिला तिच्या चुकांची जाणीव करून दिलेली असते. त्या काव्याने ऑर्डर केलेली कॉफी त्याने घेतलीच नाही हे पाहून रम्याला खूप म्हणजे खूप आनंद होतो. पुढे पार्थ रम्याचं कौतुक करत म्हणतो, रम्या, तुला सांगू, हे बघ अगं, वर्षानुवर्ष मी झाले तुझ्या हातची कॉफी पितोय, पण तुझ्या हातच्या कॉफीला ना तीच चव आहे. हे कसं काय जमतं तुला? तेव्हा रम्या हसतच म्हणते, अरे ते रम्याच सिक्रेट आहे, पण तुला आवडली ना मग झालं. थँक्यू पार्थ, थँक्यू सो मच, असं म्हणून रम्यासुद्धा तिची कॉफी एन्जॉय करत असते. हा काव्याला खूप वाईट वाटतं. तिला आता कुणाकडेही काही पाहायची इच्छा होत नाही. मग आता ती एकदम शांत होते आणि लगेचच तेथून जाते. तर रम्या मनात विचार करू लागते, हे खरं होतं की स्वप्न होतं? म्हणजेच पार्थसाठी काव्याने स्वतःहून कॉफी आणून सुद्धा त्याने मी केलेली कॉफी प्यायलीये. अरे वा, क्या बात है, असं म्हणून ती खुश होते. आता बहुतेक माझं स्वप्न हे खरं होणार. आता काव्याच्या डोळ्यात हे सगळं पाहून पाणी येतं आणि ती लगेचच तेथून जाते. त्यानंतर पार्थ म्हणतो, हे बघ रम्या, तुझं आवरून झाल्यावर तू लगेचच गाडीत ये, मी वाट पाहतोय. तेव्हा ती म्हणते, हो लगेच आले हा पार्थ. मग पार्थ पुढे जातो तर रम्या अगदी उतावीळच झालेली असते. ती पटपट आता कॉफी पिते आणि तिला असं वाटत असतं की कधी एकदा मी तिकडे गाडीमध्ये जाऊन बसेन. त्यामुळे ती कशीबशी अर्धी कॉफी पिते आणि पटकन पार्थच्या मागे पळते. इकडे काव्या रूममध्ये येते आणि आदळापट करू लागते. तिला त्रास होत असतो, कारण पार्थ साधा तिच्याकडे पाहत सुद्धा नसतो. तेव्हा ती तेथे बेडवर असणाऱ्या उषा ह्या इकडे तिकडे फेकून देते आणि म्हणते की काय झालं या आर्किटेक्ट बोक्याला? सकाळपासून मी एवढी मागे करतीये तरी माझ्याकडे धड पाहत सुद्धा नाही. असं म्हणून ती त्याचा तेथे तिने काढून ठेवलेला कोट पाहते आणि तो हातात घेते. म्हणते की हा ना जास्तच गुरगुरायला लागलाय. मी आपली सारखी पाठीमागे करते तरीही त्याला काहीच वाटत नाही. असं म्हणून ती चिडते आणि म्हणते, एवढी जेन्युइनली मी कॉफी ऑर्डर केली तरीही त्या रम्याने बनवलेली कॉफी त्यांनी पिली. काय सोनं लागलंय का त्या रम्याच्या कॉफीला? काय प्रॉब्लेम काय आहे या बोक्याचा? असं म्हणून काव्या स्वतःवरच आता खूप चिडचिड करू लागते. आणि मग त्यानंतर काव्या म्हणते, नाही काव्या, की अशी चिडचिड करून अजिबात चालणार नाहीये. सगळा विचार शांत डोक्याने करायला हवा. असं म्हणून ती स्वतःच्याच मनाची समजूत घालते. चिडू नकोस अजिबात, शांत हो बरं. असं म्हणून ती आता 10, 9, 8, 7 हे आकडे उलटे मोजू लागते आणि ती एका क्षणी थांबते, कारण तिला पार्थनेच सांगितलेलं असतं की तुम्हाला जर असा राग आला तर तुम्ही उलटे आकडे मोजायला सुरुवात करा, म्हणजे तुमचा राग जाईल. तेव्हा ते तिला सगळं काही आठवून वाईट वाटतं आणि एका क्षणी पार्थचं कौतुकसुद्धा वाटतं आणि ती हसते आणि म्हणते, माझ्या वागण्यामुळे ना खरंच पार्थ ना खूप हर्ट झाले आहेत. नाही, मला ना वेळेतच काहीतरी आता करावं लागणार आहे, तर माझंच मन मला खात राहील आणि त्यांच्याबरोबर जे काही वागले त्याचं गिल्ट मला खात राहणार आहे. भलेही माझं पार्थवर प्रेम नाहीये, परंतु पार्थला असं कुडत जगताना मला अजिबात बघायचं नाहीये.
कारण एखाद्याने हर्ट केल्यानंतर कसं वाटतं हे ना मी खूप जवळून पाहिलंय. पण नाही, मला हे पार्थच्या बाबतीत अजिबातच होऊ द्यायचं नाहीये, नक्कीच नाही, असं म्हणून ती आता तो कोट हातात घेते आणि त्या कोटाकडे पाहतच पार्थ समजून त्याच्याबरोबर बोलू लागते आणि म्हणते की तसे चांगले आहेत ते, ही इज अ गुड मॅन आणि हुशार, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक हुशार बोका. मग त्यानंतर ती स्वतःशीच हसते आणि म्हणते ठीक आहे ग काव्या, आता सध्या हा आर्किटेक्ट बोका हा भाव खातोय, फुटेज खातोय, मग जेवढं फुटेज खायचं असेल ना त्याला खाऊ देत. आणि मग नंतर पार्थबद्दलच ती सारखा विचार करते की आत्तापर्यंत पार्थ देशमुखांसमोर मी भाव खात होते, अजिबातच त्यांना भाव नाही दिला, पण त्यांनी कधी गिवअप नाही केलं काव्या, आणि आता सुद्धा तू तेच कर, त्यांनी जे केलं ना ते, म्हणजे तू सुद्धा आता गिवअप करायचं नाहीये. त्यानंतर ती विचार करते आणि म्हणते आज रात्री मी असं काहीतरी करेन ज्यामुळे या आर्किटेक्ट बोक्याचा राग असा जाईल चुटकी सरशी. मग आता नक्की रात्री काय करायचं याचाच विचार काव्या करू लागते आणि तिच्या चेहऱ्यामुळे पार्थच्या या वागण्यामुळे ना थोडी का होईना स्माईल आलेली असते. कारण आता आजपर्यंत फक्त पार्थ तिच्या पाठीमागे करत होता, पण मी सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी आता करणार आहे, या विचाराने काव्याला आनंद झालेला असतो. इकडे नंदिनी ही पर्स घेऊन बाहेर निघालेली असते. तेवढ्यातच आता मानिनी ही समोर येते आणि विचारते काय ग नंदिनी, तू बाहेर चालली आहेस का? मग आता काय झालं आई, बोला ना, असं नंदिनी म्हणते. तेव्हा मानिनी सांगते अगं सकाळी काय झालं, मी पोथी वाचत बसले आणि मी स्वयंपाकघरात आलेच नाही, मला जरा उशीरच झाला आणि आत्ता बघते तर तेथे 2-2 नाश्ते केले आहेत, अंडी पण आहेत, ब्रेड पण आहेत आणि उपमा सुद्धा केलाय. तेव्हा नंदिनीला आता आठवतं की जीवानेच हे माझ्यासाठी बनवलंय. मग आता ती म्हणते की हो, उपमा मी माझ्यासाठीच केला होता, अहो आजच्या दिवशी मी नॉनव्हेज खात नाही ना म्हणून. मग मानिनी विचारते अंड कुणी खाल्लं ग? तेव्हा नंदिनीचा आता चेहराच पडतो, अगदी जीवाचं नाव सुद्धा ती तिच्या तोंडून घेत नाही. मग आता ती विषय टाळते आणि म्हणते आई जरा मी निघू का हो? तेव्हा हो निघ ना बाळा, यायला उशीर तर होणार नाही ना तुला, असं ती विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते नाही, मला यायला नाही उशीर होणार, अगदी वेळेत येईन मी. मग आता नंदिनी विचारते काही खास आहे का आई आज? त्यावेळी ती म्हणते नाही ग, खास असं काही नाही, पण विक्रम टूरवरनं येत आहेत ना, तेव्हा त्यांनी मला फोनवर विचारलं घरी सगळेजण असतील ना म्हणजे संध्याकाळी पण मिळून गप्पा मारूयात. तेव्हा नंदिनी म्हणते अच्छा ठीक आहे, येईल की मी. मग आता जातीयस कशी बाळा तू, असं मानिनी विचारते. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि बंदा हजीर आहे असं म्हणतो. तेव्हा आता नंदिनीचा जीवा आल्यामुळे चेहराच पडतो, ती त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. मग मानिनी विचारते अरे आज तर अगदी फ्रेश मूडमध्ये आहे, हे सरप्राईज वगैरे दिलं की काय नंदिनीने? मग आता तो हसतच म्हणतो हो मग, अगं खूप मोठं सरप्राईज दिलंय, असं म्हणून तो नंदिनीकडे पाहतो. तर नंदिनी देखील हळूच त्याच्याकडे पाहते. त्यावेळी मानिनी अगदी एक्साइट होऊन विचारते काय आहे काय सरप्राईज, मलाही सांगा जरा. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा विषय टाळते आणि म्हणते आई सॉरी मला खरंच खूप उशीर होतोय अहो जायला, मी निघते असं म्हणून ती जायला निघते. तेव्हा मानिनी म्हणते अरे जीवा तू सोडतोस ना रे तिला? जीवा हसतच म्हणतो अगं आई हा काही प्रश्न आहे का, मी तिला सोडायलाच चाललोय. मग त्यानंतर आता मानिनी म्हणते बरं पावसाळ्याचे दिवस आहेत, तू बुलेटवर जाऊ नकोस बाळा. मग जीवा म्हणतो पॉइंट आहे, मी ना कारची चावी घेऊन जातो आता, आणि अगं आई डोंट वरी, मी असताना तू कशाला उगीच नंदिनीची काळजी करतेस. मग त्यानंतर नंदिनी थोडी रागातच विचारते आणि तुम्ही नसाल तेव्हा नंदिनीचा हा प्रश्न ऐकूनच जीवा बुचकळ्यात पडतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. तेव्हा मानिनीला सुद्धा काही कळत नाही की नंदिनीला आज झालंय काय, कारण ती अशी अजिबातच हसती खेळती वाटत नाही, एकदमच आज सुकलेली आहे. मग त्यावेळी मानिनीच विचारते काय ग म्हणजे काय? तेव्हा नंदिनी सांगते नाही, इतर वेळेला जिम असतं ना त्यांचं, आणि मग नंतर जिम नंतरची आंघोळ असते म्हणून विचारलं. तेव्हा मानिनी म्हणते बरं. त्यानंतर जीवा म्हणतो पण आता जिमचा प्रश्नच नाही आहे, कारण आजपासून ना मी नवीन जिम जॉईन करतोय आणि जी अगदी आनंद निवासच्या बाजूलाच आहे. आता रोज तुला ड्रॉप करत जाईल आणि मगच जिमला जाईल, चल बरं, असं म्हणून तो नंदिनीला सारखा फोर्स करतो की चल निघायचं आहे.
त्याचवेळी नंदिनीला अचानक कुणाचा तरी फोन येऊ लागतो. मग ती म्हणते, नाही नाही आज राहू द्याच तुम्ही, कारण आज माझी मैत्रीण रिक्षा घेऊन बाहेर थांबली आहे ना, मी तिच्याबरोबर जाईन. मला अगोदर पोलीस स्टेशनमध्ये जायचे आणि मग नंतर कोर्टात जायचे आणि कोर्ट हे तुमच्या जिमपासून ना खूप लांब आहे, त्यामुळे आज तुम्ही राहू द्यात असं ती जीवाला म्हणते. आणि मी निघू का आई असं म्हणते. तेवढ्यातच तिच्या मैत्रिणीचा पुन्हा फोन येतो. ती फोन आता उचलते आणि म्हणते, हो हो आलेच मी 1 मिनिटात बाहेर. त्यानंतर आता जीवा हा धक्क्यानेच नंदिनीकडे पाहत असतो. त्याला खूप वाईट वाटतं आणि मग मानिनी विचारते, काय रे जीवा काय झालं? तेव्हा तो म्हणतो, काही नाही आई मी आहे रूममध्ये. तेव्हा मानिनी विचारते, काय तू जिमला चालला होतास ना? तेव्हा आता जीवा म्हणतो, हो हो. मग एक कसं ठरत नाही रे तुझं असं मानिनी म्हणते आणि तेथून जाते. तेव्हा जीवा तेथेच थांबतो आणि म्हणतो की आजसुद्धा चान्स मिस झाला. नंदिनीने माझं काही ऐकलंच नाही. पण डोंट गिव्ह अप जीवा, कारण नंदिनी कशामुळे खुश होईल ना हे मला चांगलंच माहीत आहे. हे बघ नंदिनी, आज रात्री तुला ना एक छान सरप्राईज मिळणार आहे. इकडे काव्यसुद्धा आता पार्थला सरप्राईज देण्याच्याच विचारात असते. मोबाईलमध्ये काहीतरी पाहते आणि म्हणते, यस मी आज पार्थला खूप छान सरप्राईज देणार आहे असं म्हणून ती त्या पार्थच्या त्या कोटाकडे पाहून पार्थ समजून त्यालाच म्हणत असते. दुसरीकडे पार्थ हा आपल्या केबिनमध्ये असतो. त्याने सर्व सहकाऱ्यांना तेथे बोलवून घेतलेलं असतं आणि लगेचच सूचना देतो, लंचनंतर आपली एक मीटिंग आहे आणि आपलं डील हे क्रॅक झालंच पाहिजे, त्यामुळे त्यासाठीच्या लागणाऱ्या सर्व फाईल्स या रेडी ठेवा असं तो सर्वांना कामे सांगतो आणि मग त्यानंतर तेथून जायला सांगतो. सर्वजण यस सर असं म्हणून तेथून जातात. तेवढ्यातच रम्या आता तेथे येते. पार्थ खूप उदास असतो. तेव्हा नागपूरच्या क्लायंटचा काय इश्यू आहे ते सगळं आता ती पार्थला सांगत असते. तेवढ्यातच पिऊन काका तेथे येतात आणि म्हणतात, मॅडम हे घ्या तुमच्या 10 रिकाम्या फाईल्स आणि हे फूड पार्सल. तेव्हा रम्या ते घेते आणि त्या दादांना म्हणते, फूड सर्व करा ना प्लीज. तेव्हा पार्थ आता त्या रिकाम्या फाईल्सकडे पाहतच राहतो. तर रम्यासुद्धा त्याच्याकडे हळूच पाहते की अचानक याला काय झालं असेल. तेव्हा आता त्याला आठवतं, काव्याला मी म्हटलं होतं तुम्हाला राग आला तर मी रिकाम्या 100 फाईल ऑफिसमधून घेऊन येतो आणि तुम्ही मग फाडत बसा. हां, हे सगळं आठवल्यानंतर पार्थ काव्याच्याच विचारात असतो. तेव्हा रम्या विचारते, काय रे पार्थ काय झालं, तू कुठे हरवलास? मग आता तो म्हणतो, काही नाही असं म्हणून तो तिला सांगण्याचंच टाळतो आणि विचारतो, काय मागवलंय तू पार्सल? तेव्हा आता ती म्हणते, अरे तसे तर आपले दोघांचे डबे घरनं आलेत, पण त्यामध्ये ना काही असं स्वीट नव्हतं आणि माझं डाईट असल्यामुळे मी काही गोड खाणार नाही आहे आणि त्यामुळे मी तुझ्यासाठी खास फ्रूट सलाड मागवलंय. आता हे घे पार्थ असं म्हणून ती तो बाऊल आता पार्थ समोर धरते. तेव्हा पार्थला आता खूप वाईट वाटतं. तेव्हा एका क्षणातच त्याला आता काव्याची पुन्हा एकदा आठवण होते की वटपौर्णिमेच्या दिवशी मी काव्यासाठी छान प्रकारे उत्तम प्रकारे ते फ्रूट सलाड बनवलं होतं आणि काव्याने सुद्धा ते अगदी प्रेमानेच खाल्लं होतं, कारण तिला खूप भूक लागली होती ना म्हणून. त्यानंतर आता पार्थ त्याच अगदी विचारात असतो. तेव्हा रम्या आता त्याला भानावर आणते आणि विचारते, पार्थ पार्थ अरे ऐक ना, तू खातोस ना फ्रूट सलाड? तेव्हा पार्थला खूपच राग येतो आणि तो ताडकन आपल्या खुर्चीमधून उठतो आणि रम्याचा हात असा बाजूला करत विचारतो, व्हॉट नॉनसेन्स रम्या, तुला कुणी आणायला सांगितलं होतं हे फ्रूट सलाड? अगं मला आवडत नाही हे फ्रूट सलाड, कुणी मागवलेलं सुद्धा आणि कुणी बनवलेलं सुद्धा, आणि माझ्यासमोर अजिबात फ्रूट सलाड पुन्हा आणायचं नाही. तेव्हा ती म्हणते, नाही आणणार, पण पार्थ तू शांत बसणार आहे. पार्थ आता खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो, रम्या तू मला अजिबात शिकवायचं नाहीस असं म्हणून तो त्या पिऊन काकांवर सुद्धा चिडतो आणि म्हणतो, तुमचं काय, तुम्ही या 10 रिकाम्या फाईल्स कशासाठी आणल्या आहेत? राग आल्यावर फाडण्यासाठी या फाईल्स आहेत का, की कशासाठी नक्की? असं म्हणून तो आता जोरातच त्यांच्यावर ओरडून त्यांना तेथून जायला सांगतो. तेव्हा ते काका गुपचूपच बिचारे तेथून जातात. त्यानंतर पार्थला आता खूप म्हणजे खूप या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. त्याचबरोबर रागसुद्धा आलेला असतो आणि म्हणून तो रागाच्या भरात त्या सर्व फाईल्स टाकून देतो.
तर आता सारखा सारखा विचार करून करून पार्थचं डोकं खूपच दुखू लागतं. रम्या त्याच्या शेजारीच थांबलेली असते. मग आता तो डोक्याला जेव्हा हात लावतो तेव्हा रम्या आता त्याला म्हणते पाणी पी पार्थ. तेव्हा तो आता पाणी पितो आणि एकदमच शांत होतो. तो एका क्षणी रम्याकडे पाहतो आणि दुसऱ्या क्षणी तो त्या फेकून दिलेल्या फाईलकडेही पाहत असतो आणि त्याचंच त्याला आता जाणवतं की आपण चुकीचं वागलोय. म्हणूनच तो म्हणतो, सॉरी हा रम्या, मी असं का वागतोय ना ते माझंच मला कळत नाही. अगं मी असा का रिॲक्ट झालो ना ते माझंच मला समजलं नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी ना दुसऱ्याचा राग तुझ्यावर काढला. तेव्हा रम्या म्हणते, इट्स ओके पार्थ, तू रिलॅक्स हो, शांत हो बरं अगोदर. अरे काय झालंय, ऑल ओके ना, काही घडलंय का, असं म्हणून तिला पार्थची काळजी वाटू लागते आणि विचारते, काय रे पार्थ, मी तुझ्या पर्सनल गोष्टींमध्ये पडतीये असं तू अजिबात वाटून घेऊ नकोस, पण मला तुझ्याबद्दल कन्सर्न वाटतोय म्हणून विचारतीये. काय रे, तुझं आणि काव्याचं भांडण झालंय का. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, नाही, भांडण वगैरे असं काही झालेलं नाही आहे. मग आता ती पुन्हा विचारते, दुसरं काही प्रेशर वगैरे घेतलंस का तू. तेव्हा तो पुन्हा म्हणतो, नाही ग, प्रेशर वगैरे काही घेतलं नाही आहे, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी ना असं रिॲक्ट व्हायला नकोच होतं. तेव्हा काव्या म्हणते, हे बघ पार्थ, सॉरी वगैरे म्हणायची काही गरज नाहीये, मला खरंच त्याचं काही वाटलं नाही रे, पण कसं आहे ना पार्थ, तुला फ्रूट सलाड आवडतं म्हणून मागवलं होतं ना मी, आणि तू काय म्हणालास की मला फ्रूट सलाड हे आवडत नाही, पण का पार्थ नाही आवडत. शिवाय आपण या फाईल आहेत ना त्या कामासाठी मागवतो, फाडायला नाही, तरी तू असं का म्हणालास, असा ती त्याला जाबच विचारते. तेव्हा तो म्हणतो, मलाच नाही कळत मी असं का बोललो, पण आय एम सॉरी रम्या, मी रमेश दादांना सुद्धा असं बोलायला नको होतं. तेव्हा रम्या म्हणते, ते घेतील समजून, नको पार्थ तू विचार करू. तो विचारतो, कसं समजून घेतील सांग बरं, मी त्यांना ना आता सांगून येतो मला माफ करा म्हणून, मी त्यांना सॉरी म्हणून येतो, असं म्हणून पार्थ क्षणातच तेथून जातो. मग त्यावेळी रम्या अगदी शॉकमध्ये असते, मनातच विचार करू लागते, अरे बापरे, हे काय होतं. पार्थचं हे वागणं तर अनशॉकेबल होतं अगदी, पण नाही, त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडलंय त्यामुळे तो एवढं अनशॉकेबल वागतोय. मला वाटतंय की सगळं काही ना काव्यामुळे झालंय. आता मला ना अगोदर आईबरोबरच बोलायला हवं. मग आता ती लगेचच तिच्या आईला कॉल करते. तेव्हा वसू म्हणते, काय पार्थ तुझ्यावर ओरडला, अच्छा, म्हणजे तो आता तुझ्यावर बॉसिंग करायला लागलाय का, येऊ देत त्याला आता घरी, हां मी बघतेच, असं वसू रागातच म्हणते. त्यावेळी रम्या म्हणते, आई अगं ऐकून तरी घे ना माझं जरा, अगं तर का ओरडला, कशासाठी ओरडला हे तरी विचारून घे मला एकदा. तेव्हा वसू म्हणते, अगं सांग ना मग का ओरडला तो. मग आता ती लगेच चुगल्या करू लागते आणि म्हणते, आई अगं पार्थचं ना नक्कीच काहीतरी बिनसलंय. सकाळी काय झालं माहिती आहे, जेव्हा मी डायनिंग टेबलजवळ गेले तेव्हा काव्याने त्याच्यासाठी ना त्याच्या आवडीची सिनेमन कॉफी ही ऑर्डर केली होती, पण पार्थने ती कॉफीच घेतली नाही. मी बनवलेली जी सिनेमन कॉफी होती ना पार्थ प्यायला, मग काव्याला खूप राग आला आणि काव्य ताडकन आतमध्ये निघून गेली. आणि मग तुला माहिती आहे, आतासुद्धा काव्याच्याच त्या टेन्शनमुळे तो माझ्यावर आणि पिऊनवर खूप ओरडला. अगं पार्थ कधीच असा एम्प्लॉईवर चिडत नाही आई, आणि सिनियर स्टाफवर तर कधीच नाही, त्याचा स्वभाव माहिती आहे ना तुला. मग मागे आता पार्थ हा रमेश काकांची माफी मागत असतो. पुढे आता रम्या म्हणते, आई नक्कीच काहीतरी झालंय, पण तो मला कधीही सांगणार नाही. तेव्हा वसू म्हणते, म्हणजे आता हे आपल्याला शोधून काढावं लागेल बरोबर ना, पण कसं शोधून काढायचं आता हे. मग आता रम्या सांगते की अगं आता तूच शोधून काढ हे, कारण आता तू काव्याशी बोल. तेव्हा वसू विचारते, काय मी आणि त्या काव्याशी. तेव्हा रम्या म्हणते, काय हरकत आहे, अगं जरा शांतपणे बोलायचं, अगं जेव्हा तू प्रेमाने बोलशील ना तिच्याबरोबर तेव्हा नक्कीच सांगेल ती. त्यानंतर आता वसूला आठवतं की मी काव्याजवळ तिला विचारायला गेले आहे की काय गं काव्या, काय करतेस तू. तर काव्या तिथे पेस्ट्री खात बसलेली असते. सो आता लाडातच तिला विचारते, काव्या पेस्ट्री खातीये का गं. ती म्हणते, हो खातीये. मग आता पुन्हा वसू विचारते, मी तुला एक विचारू का गं. काव्या म्हणते, हो विचारा ना. मग वसू म्हणते, काय गं तुझं आणि पार्थचं काही भांडण झालंय का. मग काव्य अगदी लाडातच म्हणते, हो झालंय ना आमच्या दोघांचं भांडण. तेव्हा वसू पुन्हा विचारते, काय गं कशामुळे झालं भांडण.
तेव्हा काव्या म्हणते हो सांगते ना सांगते. अगोदर तुमचं तोंड उघडा बरं. मग वसू तोंड उघडते तर ती पेस्ट्री असते ना तीच काव्या आता वसूच्या तोंडात कोंबते. मग वसूला आता काहीच बोलता येत नाही आणि हे सगळं काही वसू पुढचं इमॅजिन करत असते आणि तिने काव्याचा आता धसकाच घेतलेला असतो. त्यामुळे ती रम्याला म्हणते नाही नाही बाई, मी ना त्या काव्याला काही विचारायला जाणार नाही. तेव्हा रम्या म्हणते आई तू अशी काय करतेस ग, तुलाच बोलावं लागेल आता हे. अगं आई आपल्या फायद्याचं काही असेल तर तू प्लीज बोल ना तिच्याबरोबर, बोलायलाच हवं तू. मग मी आग्रह करते म्हणून आता कशीबशी वसू तयार होते आणि म्हणते रम्या मी बोलीन तिच्याशी, पण ऐक ना तिने जर माझ्या तोंडामध्ये पुन्हा केक कोंबला तर मग काय करायचं, आणि जर असं केलं ना तिने पुन्हा तर तिचं मानगुट पकडून मी गोल गोल फिरवेन हा तिला. मग आता रम्याला माहीत असतं की काव्या पुन्हा आईच्या तोंडामध्ये ती पेस्ट्री कोंबणार, तो केक कोंबणार. त्यामुळे आता तिलासुद्धा आता ते इमॅजिन होऊ लागतं. तीसुद्धा आता लगेचच त्या विश्वातच जाते की कशाप्रकारे काव्याने आईच्या तोंडात तो केक कोंबला आणि आईने तिचं असं मानगुट पकडून गोल गोल फिरवलं. हे आठवल्यानंतर तिला तिचंच हसू आवरत नाही. ती मोठ्याने हसू लागते. तेव्हा वसू विचारते काय ग, काय झालं काय तुला हसायला. मग रम्या म्हणते काही नाही गाई, मी दिवा स्वप्न पाहिलं. तेव्हा चुलीत घाल तुझी ती स्वप्न, असं वसू सांगते आणि जाते मी काव्याशी बोलायला. असं म्हणून ती आता फोन ठेवणार असते तर रम्या म्हणते जा जा, तुमच्या दोघींची जोडी ना अगदी हिट आहे हिट. तेव्हा वसू म्हणते काय माझी आणि काव्याची जोडी हिट आहे म्हणजे, असाच ती विचार करत बसते. तर दुसरीकडे रम्या मात्र हसत असते. इकडे जीवा हा तेथे जिन्यावर बसलेला असतो आणि मिथून काका त्याच्या शेजारी बसलेले असतात. तेव्हा जीवा आता चिठ्ठी लिहित असतो. तेव्हा मिथून म्हणतो अरे वा वा, काय वेळ आणली आहे जीवा देशमुख तुम्ही आमच्यावर. ह्या टाकायची आय डोंट लाईक जीवा देशमुख, आय डोंट लाईक. मग आता जीवा म्हणतो काय रे डोक्यावर पडलास का काका, अरे नंदिनीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन चाललाय ना. प्लॅन काय करतो तू, डोंबल्याचा प्लॅन. जीवा आता सांगू लागतो अरे तो ट्रेजर हंट गेम असतो ना, तो गेम आपण तिच्याबरोबर खेळूयात. म्हणजे पहिली चिठ्ठी ती वाचून दुसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेल, दुसरी चिठ्ठी वाचून तिसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेल आणि तिसरी चिठ्ठी वाचून ती अगदी सरप्राईजपर्यंत पोहोचेल. मग आता मिथून म्हणतो चांगला आहे, पण तिने ते एकटीने शोधण्याचा प्रयत्न करायचा का, त्यासाठी सुद्धा तिनेच कष्ट घ्यायचे का आता. मग आता मिथून त्याला सांगतो ती घेणारच नाही कष्ट, उगीच घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं एरझऱ्यानं, असं व्हायला नको. तेव्हा जीवा म्हणतो मला ना काका तुझं आवडतच नाही, सारखं काही झालं तरी आय डोंट लाईक दिस, आय डोंट लाईक दिस. अरे कधीतरी पॉझिटिव्ह बोल. अरे नंदिनी यायची वेळ झाली ना की तू दाराजवळ जाऊन उभं राहायचं, ती आली की आली तू पटकन मला इशारा करायचा. मी देवाऱ्याजवळ पहिली चिठ्ठी चिकटवणार, दुसरी चिठ्ठी पायऱ्यांजवळ असणार, तिसरी दरवाजाजवळ आणि चौथी डायरेक्ट सरप्राईज. एकदम सिंपल आहे. तेव्हा मिथून चिडतो आणि म्हणतो तू वेडा आहेस का रे, ती आल्या आल्या काही देवघराजवळ जाणार आहे का, इकडे हॉलजवळ जाईल, किचनमध्ये जाईल. मिथूनला आता जीवाचा तो प्लॅनच आवडत नाही, तरीही जीवा म्हणतो सगळं माझ्या प्लॅनप्रमाणेच होणार. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जीवाने आता नंदिनीसाठी खास सरप्राईज ठेवलेलं असतं. मग आता ती देवघराजवळ जाते आणि ती चिठ्ठी वाचते आणि दुसरी चिठ्ठी तिला तेथे पायऱ्यांजवळ मिळणार असते हे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. दुसरीकडे वसू काव्याकडे जाते आणि विचारते काय गं क्लासला नाही गेली का. मग काव्या तिला रागातच म्हणते हा नवरा बायकोमधला प्रश्न आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. वसूच्या रागाचा ताबा सुटतो. ती म्हणते असंच आयुष्यभर ना नुसतं आपलं बघून घेऊ असं म्हण आणि आपली टोमणे मारत राहा. वसू आता तिथून जायला निघते तर तिच्या धक्क्यामुळे नेमके डिवोर्स पेपर हे खाली पडतात. तेव्हा ते डिवोर्स पेपर आता ती हातात घेते आणि त्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.